पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। देवाहाती रूप धरविला आकार नेदू निराकार होते असे। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायिती पाऊले विटेवरी। विटयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी। तुकोबाराय म्हणतात, मी मोक्ष मिळवला आणि धिक्कारलाही। तुच्छ केला म्हणजे धिक्कारलाही, त्याचा त्याग केला। हा मोक्ष म्हणजे नेमकं काय? तुकोबारायांनी मोक्ष प्राप्त केला, त्याचा धिक्कारही केला, त्याला तुच्छ समजलं, पण नेमका हा मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे, हाच मोक्ष असतो। अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो। नाथ महाराज, तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय या तिन्ही महासंतांनी मोक्षाची एकसारखीच व्याख्या केली आहे। नाथ महाराज लिहित आहेत, देह अहंतेचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया। देह अहंतेचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया। निरसन म्हणजे जाणे, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया। देह अहंता जाणे हीच मुक्ती आहे, हाच मोक्ष आहे। तुकोबाराय हेच सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। अहंकार जाणं हाच मोक्ष आहे। ज्ञानोबाराय हीच व्याख्या सांगतायत, माऊली लिहित आहेत, तैसे मनपन मुद्दल जाय, तैसे मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो। अहंकारासहित मनाचा मनपणा पूर्णता निघून जाणे, मनपन मुद्दल जाय, टोटल मन जाणं। मनपन मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे। अहंभाव म्हणजे अहंकार, अहंकार हा मनात वास करतो। मन मेले की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो। मन मेले की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो। जसं गरोदरबाई मेली की तिच्या पोटात असलेला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही। तसं मन मेलं की मनाच्या पोटात वास करणारा अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही। आणि म्हणून अहंकारासहित मनाचा नाश, अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो।
अगदी सरळ सरळ या तिन्ही महासंतांनी एकच व्याख्या सांगितली मोक्षाची. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देहंतेचे निरसन, मुक्तता जाण नव्हता. नाथ महाराज. मन पण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक किया आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. वासनेतून सुटका हाच मोक्ष. मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. मरताना काही वासना शिल्लक असेल तर वासना ही जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. पुन्हा तुम्ही जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकता. पण वासना निमाली समोर जायची. मरताना तुमच्या चित्तात कुठलीच वासना शिल्लक नाही. निर्वासना चित्त झालं एकदम. कुठलीच वासना शिल्लक नाही मरताना. ही वासनेतून सुटका आहे आणि वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो. मरताना काही वासना असेल तर जशी वासना तसा जन्म आहे. पण मरताना कुठलीच वासना नाही आहे, पुन्हा जन्मच नाही, आणि म्हणून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वेदांतशास्त्र काय सांगते की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे. तात्पर्य तुमचं मन चित्त आत्मस्वरूपात विलीन व्हावं. चित्ताचे चैतन्य झाले तिथं यातायात निमाले घनानंद. ज्ञानोबा आहे. चित्ताचं चैतन्य व्हावं. तसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. मनची चैतन्य झालं. संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. मनाचं चैतन्य व्हावं, चित्ताचं चैतन्य व्हावं. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोक्षाच्या व्याख्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर चित्ताचं चैतन्य व्हावं, मनाचं चैतन्य व्हावं. अजून सोपं करायचं आहे तर अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. कारण मरताना मन जर मनोरूपानं शिल्लक असेल तर ते पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतं आणि तुम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधतं. आणि म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन, आत्म्यासी जन्म मरण असेना. देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन. मनात काही वासना शिल्लक असेल तर ती वासना घेऊन मन पुढच्या प्रवासाला निघतं आणि तुम्हाला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बांधतं. पण मनात वासनाच नाही तर वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. आणि मनात वासना नाही तर मन पुढच्या प्रवासाला निघतच नाही, ते मेलेलं असतंय आणि त्याच्या आत असलेला अहंकार मेलेला असतो. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष आहे. तर हा मोक्ष तुकोबरायांना प्राप्त झालता आणि तुकोबरायांनी हा मोक्ष प्राप्त करून त्याचा धिक्कार केलाय, त्याला तुच्छ मानले. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय बोलत आहेत की मोक्षपद तुच्छ केले या कारणे. काय कारणे? की आम्हा जन्म घेणे युगायुगी. का बरं? या जगात सगळ्यात पवित्र काय असेल तर तो मोक्ष आहे. आत्मज्ञान मोक्ष हे जवळजवळ एकच शब्द आहेत. आत्मज्ञान झालं की तुम्हाला मोक्ष लाभतो. हे आत्मज्ञान पवित्र आहे, मोक्ष पवित्र आहे. नवे नवे जगात सगळ्यात पवित्र आहे, विश्वात सर्वात पवित्र आहे. ज्ञानोबा म्हणतात की कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले, तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्य म्हणजे मोक्ष. हा मोक्ष पवित्र आहे. आत्मज्ञान पवित्र आहे. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आथी.
आत्मज्ञान पवित्र आहे, मोक्ष पवित्र आहे. मग असा पवित्र मोक्ष, जगातला विश्वातला सगळ्यात महान अंतिम प्राप्ती, मनुष्य देहाचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ. मनुष्य देहाचा सगळ्यात मोठा स्वार्थ काय असेल तर चौथा पुरुषार्थ अर्थात सायुज्य मुक्ती. आणि कसा आहे मोक्ष पहा, देशकाळ स्वभावे विचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाशतो. कुठल्याही देशात कुठल्याही काळात कधीही ज्याला वेचू नाही म्हणजे नाश नाही आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, असं हे सायुज्य मुक्तीचं पद आहे. ते सर्वात पवित्र आहे, सर्वात महान आहे आणि ती अंतिम प्राप्ती आहे. हा मनुष्य देहाचा सर्वात मोठा स्वार्थ आहे. तरी अशा महान मोक्षाची, पवित्र मोक्षाची, या पवित्र मोक्षाचा तुकोबाराय धिक्कार करतात आणि त्याला तुच्छ म्हणतात. सर्वात महान, सर्वात पवित्र, सर्वात महान, सर्वात पवित्र अशा मोक्षाचा तुकोबाराय धिक्कार करतात आणि त्याला तुच्छ म्हणतात. थोडं नवल वाटण्यासारखं आहे का नाही? विश्वातील सर्वात दुर्मिळ वस्तू, या जगात दुर्मिळ काय असेल तर तो मोक्ष आहे. तुम्हाला काही मिळेल पण सहजासहजी मोक्ष मिळणार नाही. याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. तुमचा आमचा जो आटापिटा चाललाय तो केवळ मोक्ष मिळवण्यासाठी. परमार्थाचा आम्ही एवढ्या करता करतो की आम्हाला मोक्ष मिळावं, आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं. मोक्ष मिळाला की मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. असा पवित्र मोक्ष तुकोबाराच्या जीवनात, त्याचा धिक्कार, त्याला तुच्छ म्हणतायत. किती तुच्छ की मोक्ष सुख हनुलाथा. साधी तुच्छता आहे काही, किती मोठा धिक्कार आहे, किती मोठा तिरस्कार आहे मोक्षाचा. जगातील विश्वातील सर्वात पवित्र वस्तू काय तर मोक्ष. आणि मोक्ष मिळणे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग बनणे, भगवंत बनणे. मोक्षाची ही पण व्याख्या करता येईल की मोक्ष मिळवणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंग बनणे, नराचा नारायण बनणे. ही पण मोक्षाची व्याख्या आहे. मोक्ष मिळाल्यावर तुम्ही नारायण बनता, पांडुरंग बनता, श्रीकृष्ण बनता. त्या मोक्षाला मी लाथा हाणतो म्हणतात. भय नाही गर्भवासी येता जाता, मोक्ष सुख हनुलाथा. मोक्ष सुख हनुलाथा. मोक्षाला लाथा हनु म्हणतात. मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीत. मोक्ष मोक्ष काय घेऊन बसला म्हणले, आम्ही गठोड्यात बांधल्या म्हणले मोक्ष. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तळोटू घे. मोक्षाची सोडी बांधी करी. तुकोबाराय म्हणतात मी गठोड्यात बांधून ठेवलाय मोक्ष. योग्य पात्र मनुष्य आला की मी गठोडं सोडतो मोक्षाचं आणि त्याला मोक्ष देतो म्हणले. मी मुक्तीदाता आहे म्हणले. मोक्षाची सोडीबांधी करतो, माझ्या गठोड्यात मोक्ष बांधलेला आहे. पण अशा पवित्र मोक्षाला मी लाथाने आणतो म्हणले. मोक्ष सुखा हनु लाथा. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, मी मुक्तीसोबत लग्न केलंय म्हणले. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष माझ्या घरी चाकरे दासी आहे म्हणले. मुक्ती माझ्या घरची दासी आहे. देहीच विदेही भोगुदशा, मी या देहातच जीवनमुक्त आहे आणि विदेहमुक्त, दोन्ही मुक्ती मी भोगतोय. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा. मी जीवनमुक्त तर आहेच आहे, पण मला माझ्या देहाचा विसर पडलाय म्हणून मी विदेहमुक्तही आहे. तात्पर्य ही सगळी प्रमाणे हे सुचवत आहेत की तुकोबाराय जीवनमुक्त होते, सोबत विदेहमुक्त होते, मोक्षाचं गठुडं घेऊन फिरत होते, मोक्षाची सोडीबांधी करत होते. मोक्ष त्यांच्या घरी कामारी दासी होता. परंतु इतका हा महान मोक्ष तुकोबारायांनी प्राप्त करूनही त्याचा धिक्कार का केला?
इथे दोन ऑप्शन असतात. ज्यावेळेस साधक मोक्षाच्या उंबरठ्यावर उभा असतो त्यावेळेस भगवंत त्या साधकाला प्रश्न करतायत. साधक मुक्ती मिळवण्यास पात्र आहे, त्याला आत्मज्ञान झाले श्रीगुरूच्या कृपेने, आता मुक्ती मिळण्याला पात्र आहे तो. पण भगवंत या भक्तापुढं, या साधकापुढं दोन ऑप्शन किंवा दोन पर्याय ठेवतात की बाबा तुला माझी सायुज्य मुक्ती पाहिजे का माझी भक्ती पाहिजे. धनवराज साक्ष देतात, जया माझ्या सायुज्याची चाड, तयाचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणते तरी आड, प्रेमस्वे. आपणपे विन एक, ते तैसेची सुख साजूक, सप्रेमाळा लागी देख ठेविले जतून. ही दोन पर्याय ठेवतात भगवत भक्तापुढे की तुला माझा सायुज्य मोक्ष पाहिजे का माझी भक्ती पाहिजे. सायुज्य मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे, भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मुक्ती चौथा पुरुषार्थ, परंतु भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे, सायुज्य मोक्षाच्याही पुढे आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी, म्हणजे मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन वर उभी राहिली ती भक्ती आहे. भक्ती सायुज्य मोक्षापेक्षाही मोठी आहे. मी तर भगवान दोन पर्याय ठेवतात की बाबा तुला सायुज्य मुक्ती हवी आहे का पाचवा पुरुषार्थ भक्ती हवी आहे. हे भक्तानं ठरवायचं. अजूनही तीन मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता. पण या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. तुकोबाराज म्हणतात की नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. सलोकता, समीपता, स्वरूपता या मुक्ती जर प्राप्त केल्याच तर चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एक कल्पापर्यंत, एक कल्प ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं एक कल्प असते आणि ते असते 43,20,000 वर्ष. 43,20,000 वर्ष हे 4 युगाची बेरीज आहे, कल्पाची नाही. चौकड्या सहस्रजा आहे. 4 चौकड्याची बेरीज केली, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या 4 युगाची बेरीज केली, या 4 युगाची, तर त्यांची बेरीज येते 43,20,000. आणि अशा हजार वेळेस चौकड्या जायच्या. तो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो, त्याला एक कल्प म्हणतात. आणि हे एक कल्प किंवा ब्रह्मदेवाचा दिवस असतो 4,20,00,000,000. 4,20,00,000,000. 4,20,00,000,000 किंवा 4,32,00,000,000 असा काहीतरी आकडा येतो. इतका काळ तुम्हाला वैकुंठात राहायला मिळतं. परंतु जसं स्वर्गातून तया पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं, पुण्य बघून झालं की स्वर्गातून जसं मृत्यूलोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, तसं वैकुंठातही तुम्हाला एक कल्प संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं आणि पुन्हा 84 लाख शिवनीमध्ये फिरावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात तुकोबाराय की नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. त्या सलोकता, समीपता, स्वरूपता या 3 मुक्ती ज्ञानोबा म्हणतात चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एक कल्पापर्यंत, अर्थात 4,32,00,000,000 वर्ष तुम्ही वैकुंठात नांदतात. मृत्यूलोकातले किती वर्ष? 4,32,00,000,000. भयानक मोठा आकडा आहे. परंतु हा कालावधी संपला की तुम्हाला पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. नको वैकुंठीचा वास, तया सुख असे नाश. पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून या 3 मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता, नश्वरच आहेत. मग जी अविनाशी मुक्ती आहे ती आहे सायुज्य मुक्ती. आणि हा आहे चौथा पुरुषार्थ. आणि याच्या माथ्यावर एक पुरुषार्थ आहे, तो 5वा पुरुषार्थ, ती आहे भक्ती. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी.
तर भगवंत म्हणतात की बाबा तुला माझा सायुज्य मोक्ष पाहिजे का भक्ती पाहिजे? तर ज्याला फक्त जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचंय तो भगवंताची सायुज्य मुक्ती मागतो, भगवंताच्या सायुज्यात अर्थात सायुज्य मुक्तीमध्ये विलीन होतो, त्याच्या मागचा जन्ममरणाचा फेरा कायमचा संपतो, तो भगवंतच बनतो. सायुज्य मुक्ती मिळाली म्हणजे तो नारायण झाला, नराचा नारायण झाला, देव झाला, भगवंत झाला. त्याला आता पुनर्जन्म मरण नाही, त्याला पुन्हा शरीर मिळत नाही. तुम्ही सायुज्य मुक्ती स्वीकारली की तुम्हाला पुन्हा शरीर मिळत नाही. पण तुम्ही जर सायुज्य मुक्ती प्राप्त केली आणि प्राप्त करून तिचा धिक्कार केला, तिला तुच्छ समजलं, प्राप्त करायची आणि टाकून द्यायची, मला नको म्हणायचं देवा, स्वीकारायची आणि टाकून द्यायची आणि मुक्तीवर भजनयुक्त बनायचं, हा पाचवा पुरुषार्थ असतो की ज्याला भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती जर स्वीकारली तर तुम्हाला स्वइच्छेने संत म्हणून पुन्हा पुन्हा जन्म धरता येतो किंवा अवतार धरता येतो. हा फायदा कशाचा आहे? मोक्षपद तुच्छ केल्याचा. तुम्ही जर मुक्त झाले तर तुम्हाला पुन्हा शरीर लाभतच नाही, कुठलं शरीर लाभत नाही. तुम्ही देव झाले, तुम्हाला पुन्हा शरीर लाभणार नाही. परंतु तुम्हाला शरीर हवं असेल आणि या मृत्यूलोकात पुन्हा पुन्हा शरीर धरून, मानवाचं शरीर धरून, अवतार धरून संत रूपानं अवतार कार्य करायचं असेल पृथ्वीवर येऊन, तर तुम्हाला सायुज्य मोक्षाचा धिक्कार करावा लागतो आणि पाचवा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी लागते. आणि इथं तुकोबारा हेच नेमकं सांगतायत की मोक्षपद तुच्छ केले या कारणे. मी मोक्षपद तुच्छ केले, त्याचा धिक्कार केलाय, मी मोक्षपद प्राप्त केले पण त्याचा धिक्कार केलाय, त्याला तुच्छ समजतोय मी, स्वीकारले आणि टाकले. का? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. अभंगाच्या पहिल्याच चरणात मोक्षपद तुच्छ केले या कारणे. कोणत्या कारणे? आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज म्हणतात भगवंत आमच्या समोर मोक्षाला गेलेल्या, अर्थात ज्या भक्तापाशी विवेक वैराग्य आहे, निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम या साधनानं ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आले, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आले, आत्मज्ञान मिळून तो मुक्त झालाय, असा साधक श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान मिळून भगवंताच्या दारात उभा आहे. इथं त्याच्यापुढे दोन पर्याय असतात, एक सायुज्य मुक्ती स्वीकारायची का दुसरं भक्ती स्वीकारायची. ज्यांनी सायुज्य मुक्ती स्वीकारली तो भगवंताच्या सायुज्यात विलीन होतो, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, त्याला पुन्हा कुठलं शरीर लाभत नाही. परंतु सायुज्य मुक्ती मिळवली आणि मिळवून तिचा धिक्कार केलाय आणि मुक्तीवर भजनयुक्त झालाय, याला संत म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात, यालाच पाचवा पुरुषार्थ म्हणतात. अशा महात्म्याला स्वइच्छेने पुन्हा मानवाचं शरीर धारण करता येतं आणि मृत्यूलोकात येऊन संत कार्य अर्थात अवतार कार्य करता येतं. आणि ते मला करायचे म्हणून तुकोबारा आहे मोक्षाचा धिक्कार करतात, मोक्षाला तुच्छ म्हणतायत आणि म्हणतायत की आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज म्हणतात मी मोक्षाचा धिक्कार केलाय, मोक्षाला तुच्छ समजतो, मोक्ष सुख हाणूला था, मला मोक्ष नकोय. देवा तुझा मोक्ष तुला ठेव, मी स्वीकारलाय आणि त्यागलाय, मला मोक्ष नकोय. का? तर मला प्रत्येक युगात श्री संत तुकाराम महाराज म्हणून, भले युगात आल्यावर नावं वेगळे असतील, पण मला श्री संत तुकाराम महाराज म्हणून प्रत्येक युगात मनुष्याचा जन्म धरायचा आहे आणि संत म्हणून या पृथ्वीवर यायचं आहे आणि संत कार्य अर्थात अवतार कार्य करायचं आहे. आणि म्हणून मी मोक्षाचा धिक्कार करतो, मोक्षाला तुच्छ म्हणतो. आणि म्हणून तुकोबाराय स्वमुखाने बोलतायत की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान श्रीकृष्णाच्या अर्थात भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात
तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. तुकोबरायांनी भगवंताकडून, भगवान विष्णूकडून शब्दच घेतला होता, बांधून घेतले देवाला, की देवा जेव्हा तू अवतार धरशील तेव्हा तू देव आणि मी संत, तू देव मी भक्त, अर्थात तू देव मी संत, ही जोडी आपली कायम राहील. आणि म्हणून महाराज स्वमुखाने म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. मग देवाच्या प्रत्येक अवतारात मला तुका म्हणून तुझ्याबरोबर यायचे देवा, म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. हां है ना, यदा यदा हि धर्मशक्ला निर्भव भारत. देवानी शब्द दिला की प्रत्येक युगात जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा प्रत्येक युगात मी अवतार धरतो. पण तुकोबारायांनी शब्द घेतला देवाकडून की देवा जेव्हा तू अवतार धरशील तेव्हा मी संत म्हणून तुझ्याबरोबर येईल. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. आणि म्हणून देवाच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. देवाच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. देवाच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. आणि पांडुरंगाच्या अवतारात हेच तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. ज्ञानियाचा यक्का आणि नामयाचा तुका. आणि हेच तुकोबराय देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. प्रत्येक देवाच्या अवतारात तुकोबराय संत म्हणून आलेत. नरसिंह अवतारात प्रल्हाद आहेत. नरसिंह अवतारात प्रल्हाद, राम अवतारात अंगद, कृष्ण अवतारात उद्धव आणि पांडुरंग अवतारात नामदेव महाराज आणि पुढे स्वतंत्र तुकाराम महाराज. देवा मला अवतार धरून यायचंय, मनुष्य रूपात यायचंय, संत बनून यायचंय, स्वेच्छेने यायचंय, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. असं कोण म्हणू शकतं? तुम्ही आम्ही म्हणू शकतो? साधारण जीवाची काय अवस्था आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना मरताना तिकडं आमचा जन्म जाईल. 84 लक्ष युनी फिरू, पुन्हा 84 लक्ष युनी फिरल्यानंतर 10-12 कोटी वर्षांनी मनुष्य हो. तिथं आमची इच्छा चालत नाही. जशी वासना तसा जन्म आहे. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. जशी वासना आहे तसा आमचा जन्म आहे साधारण जीवाचा. पण असं कोण म्हणू शकतं की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, की मी माझ्या स्वेच्छेने उपजून अर्थात मनुष्य होऊन पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर येईल, अवतार कार्य करेल. उपजून या पुढती येऊ असं तोच म्हणू शकतो की जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, जो संत आहे, ज्याच्याजवळ 5वा पुरुषार्थ भक्ती आहे. असाच महात्मा म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ. आणि ही ताकद फक्त तुकोबरायापाशीच आहे. आणि म्हणून बोलतात तुकोबराय स्वमुखाने की उपजून या पुढती येऊ. का? तर तुकोबरायांनी 4था पुरुषार्थ मोक्ष मिळवला, त्याचा त्यागही केला, त्याला तुच्छ समजलं. का? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा प्रत्येक युगात मला जन्म घ्यायचा आहे. प्रत्येक युगात मला जन्म घ्यायचा आहे मनुष्याचा. पृथ्वीवर यायचे संत बनून, संत कार्य अर्थात अवतार कार्य करायचे. यासाठी माणसाचं शरीर लागतं. आणि तुझी सायुज्य मुक्ती जर मी स्वीकारली तर मला माणसाचं शरीर मिळायचं नाही. आणि मला तर मृत्यू लोकात यायचे संत बनून अवतार कार्य करायला. म्हणून मला तुझी सायुज्य मुक्ती नको. तिचा धिक्कार असो, मी तिला तुच्छ समजतो. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि मग मी बोललो की देवाने 2 पर्याय ठेवले असतात. देव तुम्हाला काही देईल, सायुज्य मुक्ती सहज देतो, पण भक्ती देण्यामध्ये देव जरा कंजूस आहे. ते स्पेशल प्रेमळ भक्तासाठी राखून ठेवली असती भक्ती. आपणापे विनो एक
ते तैसेची सुख साजूक. आपणापे म्हणजे मोक्ष, मोक्षापेक्षा वेगळं जे साजूक सुख आहे. ज्ञानोबा बोलतात आपणापे होऊन एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. जो माझा अतिशय प्रेमळ भक्त आहे त्याच्यासाठी मी प्रेम अर्थात भक्ती राखून ठेवतो की जी मोक्षापेक्षा वेगळी आहे, मोक्षापेक्षा मोठी आहे. आपणापे होऊन एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. आणि म्हणून भक्तिरस हा ब्रह्मरस किंवा मोक्षरसाच्याही पुढचा आहे. या विश्वात सर्वात महान काय असेल तर भक्तिरस आहे. आणि या भक्तिरसाचा आनंद चाखायचा आहे यासाठी तुकोबाराय मोक्षाचा धिक्कार करतायत आणि मुक्तीच्या माथ्यावरची जो पाचवा पुरुषार्थ आहे भक्ती तिचा स्वीकार करतायत. आणि लिहितायत महाराज की मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा तुझा सायुज्य मोक्ष जर घेतला तर मी तुझ्या सायुज्यात विलीन होईल. मला पुन्हा मानवाचं शरीर मिळायचं नाही. मला तर मानवाचं शरीर हवं आहे. सायुज्य मुक्ती घेतली तर मानवाचं शरीर मिळत नाही, म्हणून मला सायुज्य मुक्ती नको. म्हणून सायुज्य मुक्ती तुच्छ केली आहे. मला मानवाचं शरीर घ्यायचे प्रत्येक युगात आणि संत बनून मनुष्य रूपात संत बनून पृथ्वीवर यायचे, मृत्यूलोकात यायचे, संत कार्य अवतार कार्य करायचे आणि लोकांना गाईडलाईन द्यायच्यात, मार्गदर्शन करायचे आणि मग अवतार संपवायचा. आणि म्हणून अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव. आम्हा जन्म घेणे युगायुगी कशा करता? अवतार तुम्हा धरावया कारण कशा करता? उद्धराया जन जडजीव. या जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या उभती, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धरावया कारण कशा करता अवतार धरायचा? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुकोबाराने जो मोक्षाचा धिक्कार केलाय, मोक्षाला तुच्छ म्हटलंय, त्याचं प्रमुख कारण आहे आम्हा जन्म घेणे युगायुगी. हे तर झालं, जन्म घ्यायचं यायचं, जन्म घेतल्याशिवाय तर कार्यच करता येणार नाही. पण मनुष्याचं शरीर धरून मला यायचंय कशा करता? मोक्ष कशा करता तुच्छ केलाय? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. पण कशा करता जन्म घ्यायचा आहे मनुष्याचा? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या जगताला मार्गदर्शन करण्यासाठी संतांना पुन्हा पुन्हा यावं लागतं. संत जर जगतात अवतीर्ण झाले नाही तर तुम्हा मला दिशा दाखवणारं कुणीच नसेल. नुसता या मृत्यू लोकात पृथ्वीवर गदारोळ असेल. धर्म लयाला जाईल, नीतिमूल्य लयाला जातील. आणि मग ज्ञानोबाराही पसायदानात आपल्या गुरुकडे मागणं मागतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. या प्राणीमात्राला हरिनामाचा वर्षाव करणारे संत सदा भेटू द्या. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. वर्षत सकळ मंगळी, मंगळाचा सतत वर्षाव करणारे. मंगळाचं मंगळ हरिनाम आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी. विठ्ठलाचं नाव सगळ्यात मंगळ आहे. अशा मंगळ हरिनामाचा वर्षाव करणारे अर्थात हरिनामाचा प्रसार करणारे ईश्वरनिष्ठ अर्थात संत या जगाला सतत भेटोत. हेच तुकोबाराय म्हणतात की आम्हा जन्म घेणे युगायुगी. का? अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन जडजीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. मला जायचंय मृत्यू लोकात. मला देवा तुझा मोक्ष नको, त्याला मी तुच्छ केले, मिळवला धिक्कारलाय, नको मला. मला मृत्यू लोकात जायचंय. आम्हा जन्म घेणे युगायुगी. पण कशा करता? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. देवा मला मृत्यू लोकातल्या या लोकांना मार्गदर्शन करायचे, तिथे संत कार्य करायचे, तुझ्या हरिनामाचा प्रसार करायचा. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारायचे अवतार कार्यातील जे जे काही कार्य होते त्यातील सर्वात प्रमुख कार्य काय होतं?
तर हरिनामाचा प्रसार. हे तुकोबाराय सोमुखाने बोलतायत. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनाम हे एक बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात आणि समाजात धर्म अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी नांदते आणि समाज सुखी होतो. याकरता मला मृत्यू लोकात जायचे देवा, समाजाला सुखी करायचे, वाढावाया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. देवा तुझ्या नामाचा प्रसार करायचा आहे मला. का? तुझं नाम एक बीज आहे. ज्वारीचं बीज लावलं ज्वारीचं ताट येईल, बाजरीचं बीज लावलं बाजरीचं ताट येईल, आंब्याची बीज लावलं आंब्याचं झाड येईल. तसं हरिनामाचं बीज लावलं तर धर्माचं झाड उगवेल आणि या धर्माच्या झाडाला, धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतील आणि समाजात नीती, माणुसकी, इमानदारी नांदेल, अर्थात धर्म नांदेल आणि समाज सुखी होईल. आणि देवा तुझी तरी काय इच्छा रे? तू तरी काय म्हणतो? यदा यदा ही धर्म ग्लानिर्भवति भारत. देवा तुझं ब्रीद तेच ना की धर्माला ग्लानी येईल, धर्म लयाला जाईल, तेव्हा मी अवतार धरून येईल, धर्माची स्थापना करेल, निघेल. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. दुष्टाला मारशील, सज्जनाला मागं ठेवशील, धर्माची स्थापना करशील, सज्जनाच्या हाताने निघून जाशील. मग देवा तू ज्यासाठी अवतार धरतो त्यासाठी मला बी तेच करायचे. हरिनामाचा प्रसार केला की समाजात धर्म वाढतो. कारण ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच हृदयात दया आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सदाचार, सद्गुण, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणांचा समुदाय. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. संत जसं जसं वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. संत जसं जसं वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग संताचं वागणं काय? नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म आहे. आणि देवा मला या समाजात धर्म स्थापन करायचा, अर्थात नीतिमूल्य, नीती, माणुसकी, इमानदारी स्थापन करायची. आणि ती कशाने होईल? तर फक्त हरिनामानं. कारण ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा, दया. ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. दया ते धर्म. ज्ञानोबा आहे. म्हणून ज्याच्या मुखात नाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे सुख नांदतं. का? तर जिथं धर्म अर्थात नीतिमूल्य नांदतात, सदाचार नांदतो, तिथून लांडी लबाडी, फसवाफसी पळून जाते. तिथं इमानदारी नांदते, नीती नांदते. आणि मग इमानदारी नांदते, नीती नांदते, फसवाफसी पळून गेली, फसवाफसी गेली की आपण भांडणतंटा जातो. तिथं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं वातावरण असतं. भूता परस्परे पुढं मैत्र जीवाची. समाजात धर्म नांदतो म्हणजे नीती नांदते, इमानदारी नांदते. जिथे इमानदारी नीती नांदते, इमानदारी नीती नांदते, तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथं इमानदारी येते. लांडी लबाडी असेल तर भांडणतंटा आहे, इमानदारी आलं भांडणतंटा नाही, उलट मैत्रीचं वातावरण आहे. जिथं मैत्रीचं वातावरण आहे तिथे सुख नांदतं आणि सुखाच्या रूपानं पुरुषोत्तम कृष्ण परमात्माच नांदतो. हनुमान ज्ञानोबा म्हणतायत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. जगात सुख शांती नांदावी, ही मानवजात सुखी व्हावी, यासाठी देवा तुझ्या नामाचा प्रसार करणं अतिशय आवश्यक आहे. वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. हे विठ्ठला, मला जन्म धरून मृत्यूलोकात जायचंय. ते कशा करता? विठ्ठला तुझं नाम वाढावं, तुझ्या नामाचा प्रसार व्हावा, सगळ्या मानवजातीच्या मुखात विठ्ठलाचं मी नाव द्यावं, सगळे नामधारक बनावेत. मग समाज नामधारक बनला, नामधारक बनला
कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून मी नामाचा प्रसार करेल, समाज नामधारक बनेल. समाज नामधारक बनला की त्यांच्या हृदयात दया, दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य, जिथं नीतिमूल्य तिथं सुख शांती नांदते, तो समाज सुखी होतो, तो देश प्रगती करतो. आणि म्हणून मला देव अवतार धरायचा आहे, आणि म्हणून मोक्षाचा धिक्कार आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळाला खातो तो संत असतो. काळ ज्याला खातो तो साधारण जीव आहे, पण जो काळाला खातो तो संत असतो. काळ तुम्हाला साधारण जीवाला खातो, पण संत काळाला खातात. आणि म्हणून महाराज म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ जगाला खात असेल म्हणले, आम्हाला नाही, आम्ही काळाला खातो. काळ ज्याला खातो तो साधारण जीव आहे, पण काळाला जो खातो तो संत आहे. आणि महाराज म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिलाय, यमाच्या टाळक्यावर पाय दिलाय. आणि केवळ वैकुंठ नाही तर मुक्तीवर भजनयुक्त झालो. चहुपुरुषार्थ श्री भक्ती हा 5वा पुरुषार्थ. भक्ती स्वीकारली देवा, मी एवढा मुक्त, एवढा महान आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे. यमाच्या टाळक्यावर पाय देऊन 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारली. ती एवढ्या करताच की आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि कशा करता जन्म? वाढावाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. समाजात विठ्ठला तुझ्या नावाचा प्रसार व्हावा. तुझ्या नावाचा प्रसार झाला, सगळ्याच्या तोंडात विठ्ठलाचं नाव आलं की प्रत्येक घरात कुळाचार येईल, आचरण शुद्ध होईल, समाजात धर्माची स्थापना होईल. जिथं धर्म अर्थात नीती नांदते तिथं सुख शांती नांदेल, पूर्ण समाज सुखी होईल आणि तुझी भक्तीही वाढेल. यासाठी देवा मला अवतार धरायचा आहे. आणि म्हणून मोक्ष तुच्छ आहे, मला नको तो, मी स्वीकारून त्यागलाय. का तर आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. आणि म्हणून परमार्थ करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुकोबाराय स्वार्थी नव्हते. जो सायुज्य मुक्ती घेतो तो भक्त स्वार्थी असतो, सायुज्यात लीन होतो, विलीन होतो, आपला उद्धार करतो, निघून जातो. तुकोबारायांना ते मान्य नाही आहे. तुकोबारायांनी सायुज्य मोक्ष स्वीकारला, त्याचा धिक्कार केला आहे, तुच्छ केला आहे, आणि मुक्तीवर भजनयुक्त झालेत. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पृथ्वीवर येऊन अवतार कार्य करायलेत. का तर ही तुकोबारायांची परोपकारी वृत्ती आहे. हे तर उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. माणसाच्या अंगी असलेली परोपकारी वृत्ती हा खरा परमार्थ असतो. परमार्थ करून मुक्त व्हायचं असतंय. परमार्थाची खरी व्याख्या तर आम्हाला मोक्ष मिळवायचा, यासाठीच परमार्थ आहे. पण खरा परमार्थिक अप्पलपोट्या नसतो, स्वार्थी नसतो, तो परार्थी असतो. मला मिळाले ते इतरांनाही मिळावं, आपल्याला मिळाले ते वाटून खावं. हे भक्तीचं सुख मला मिळाले तो मलाही मिळावं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. आणि म्हणून पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. खऱ्या परमार्थिकाची ओळख काय? खरा परमार्थिक परोपकारी असतो. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कोण साधू आहे? कुठं देवाचा वास आहे? जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. रंजले गांजले दीन दुबळे नडलेले अडलेले गरीब गोर या सगळ्यांच्या कामी येतो, त्यांची मदत करतो. ही परोपकारी वृत्ती जिथं आहे तिथं खरं साधुत्व आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. रंजल्या गांजल्याला दीन दुबळ्यांना आपलं म्हणतो, त्यांच्या कामी येतो, त्यांची मदत करतो. हे साधुत्वाचं प्रमुख लक्षण आहे आणि तिथं देवाचा खरा वास असतो. आणि म्हणून ही परोपकारी वृत्ती आहे. परमार्थात परोपकारी वृत्ती असावी. काही असो, जे आपल्यापाशी आहे ते समाजाला द्यावं. आपल्याला ठाव आहे ते समाजाला देत जावं.
मग ते धन असो, ज्ञान असो, काही असो, कुठली कला असो, वाटत चालावी. ही परोपकारी वृत्ती तुकोबारायात आहे. आणि तुकोबारायाने हेच दाखवून द्यायचे की मला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मनुष्य म्हणून यायचंय. आणि लोकांना भक्ती वाटायची की जी भक्ती मी खातोय. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबाराय भाकरी खातच नाहीत, आनंदाचे लाडू खातात, भक्तीच खातात. मी खातो ही भक्ती आता जगालाही वाटायची. आणि म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुगी, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षाचा धिक्कार, मोक्ष तुच्छ, मिळवला आणि त्यागलाय, मिळवला आणि त्यागलाय, तुच्छ केला. मोक्ष सुख हाणवला आता, तुच्छ केला, मुक्तीवर भजनयुक्त झालोय. का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की बाबा मोक्षपद तुच्छ केले या कारणे, का? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. मी मोक्षपद तुच्छ केलंय का? आम्हा जन्म घेणे युगायुगी. हे पहिलं कारण. दुसरं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. की देवा मी सायुज्य मोक्षाचा धिक्कार केलाय, तो मिळवलाय आणि धिक्कार केलाय, त्याला मी तुच्छ समजतो, तुच्छ लेखलाय. याचं पहिलं कारण काय? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. मला मनुष्याचा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात यायचे, संत कार्य करायचे, अवतार कार्य करायचे, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण की विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. देवा मला जन्म घेऊन मृत्यूलोकात जायचंय. मी ते बोललो आता काय की मला संत कार्य करायचे, मनुष्य बनून जाऊन संत कार्य करायचे, वाढावा सुख भक्तिभाव धर्म हे कार्य करायचे. पण त्याही पेक्षा देवा मला तुझ्या भक्तीचा आनंद लुटायचा. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस वाढावी हे. पुढता पुढती आस वाढावी हे. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. पुढता पुढती आस सेवावी हे. तुकोबारायांनी मोक्ष तुच्छ केलाय, धिक्कारलाय. याचं पहिलं कारण आम्हा जन्म घेणे युगायुगी. याचं दुसरं कारण विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. पहिलं कारण आम्हा जन्म घेणे युगायुगी. दुसरं कारण आम्हाला देवा तुझ्या भक्तीचा आनंद लुटायचा आहे. सायुज्य मोक्ष हा ब्रह्मरस आहे, पण तुझं नाम हे भक्तिरस आहे. आणि देवा तुझं नाम अर्थात भक्तिरस हा ब्रह्मरसापेक्षा हजारो पटीने मोठा आहे. देवा तुझं नाम अर्थात भक्तिरस हा भक्तिरस ब्रह्मरसापेक्षा हजारो पटीने मोठा आहे. आणि म्हणून मला प्रत्येक युगात अवतार धरायचा आणि तुझ्या नामाचा आनंद लुटायचा, भक्तिरसाचा गोडवा घ्यायचा आहे. का? तर भक्तिरस हा अवीट आहे, कधीच विटत नाही, त्याचा कधी कंटाळा येत नाही. तो पुन्हा 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 सेवन करावं वाटतं. अवीट गे माय विटेना, परी जवळी जवळी आहे परी भेटेना. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. हा भक्तिरस अवीट आहे, पुन्हा पुन्हा सेवन करावं वाटतं. देव आणि भक्त यांचा संगम झाला. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. देव आणि भक्त यांचा संगम झाला, भक्त मुक्तीवर भजनयुक्त झाला, अर्थात देव भक्ताचा संगम झाला. तर या संगमामध्ये भक्तीची सरस्वती गुप्त रूपाने वाहते. गंगा जमुना यांचा संगम उघड्या डोळ्याने दिसतो, पण या दोघीमध्ये गुप्त रूपाने वाहणारी सरस्वती दिसत नाही, पण ती असते.
तसं देव आणि भक्त यांचा संगम आहे, तो दिसतो, पण गुप्त रूपाने भक्ती नावाची सरस्वती वाहत असते. तुका म्हणे देवभक्ताचा संगम, तुका म्हणे देवभक्ताचा संगम. देव आणि भक्त यांचा संगम झाला की तिथं गुप्त रूपानं सरस्वती वाहत असते. आणि हा भक्तीचा, सरस्वतीचा अर्थात भक्तीचा आनंद मला लुटायचा आहे. आणि म्हणून देवा मला मृत्यूलोकात पुन्हा पुन्हा स्वेच्छेने जन्मधरून यायचे. उपजोनी आपडोती येऊ का, तर काला खाऊ दहीभात. काला खाऊ दहीभात म्हणजे सरळ अर्थ आहे तुझ्या हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. देव आणि भक्तात फरक किती असतो? नडबराय बोलतायत, तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतवट वस्तू विचारे, मी तोची तो. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. देव म्हणतात की भक्त आणि मी एकच असतो. आत्मिक दृष्ट्या आम्ही केव्हाच एक झालो, शारीरिक दृष्ट्या वेगळे दिसतोय आणि आमच्या नावात फरक असतो. मी विठोबा, तो ज्ञानोबा, मी विठोबा, तो तुकोबा, मी विठोबा, तो चोखोबा, मी विठोबा, तो गोरोबा. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, अंतुवट वस्तू विचारे, मी तोची ते. देव आणि भक्त यांचा संगम कधीच झालेला असतो. पण तरीही भक्त मोठा हुशार असतो. देवाच्या नावाचा आनंद लुटण्यासाठी भक्त काय करतो? ज्ञानोबा लिहित आहेत की भक्ती सुखा लागी आपणपेची दोही भागी, वाटून या अंगी सेवके बानी. एरा नाम मी ठेवी, मग भजतया ओज बरवी, न भजतया दावी योगी आजो. ज्ञानोबा. देव आणि भक्त एकत्र झालेत, मिसळलेत, संगम झालाय त्यांचा. पण तरी भक्त दोघांमध्ये भेद ठेवतो, देवात आणि आपल्यात. हा संत भक्त देवात आणि आपल्यात भेद ठेवतो. तू देव, मी भक्त ऐसे करी. की भक्ती सुखा लागी आपणपेची दोही भागी, वाटून या अंगी सेवके बानी. देवा तू देव आणि मी सेवक. का? तर मला तुझ्या नामाचा आनंद लुटायचा. देवा तुझं नाव किती गोड आहे, तुला काय कळेल रे. तुकोबाराय म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. का घ्यायचा जन्म? मोक्ष पद्धत तुच्छ केले, आम्हा जन्म घेणे योगायोगी. का? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा आम्हाला जन्म घेणं गोड का वाटतं? का वाटतं पुन्हा पुन्हा जन्माला यावं? तर तुझ्या नामाचा आनंद लुटायचा. भले तुझ्या नामाचं महत्त्व तुला, तुझ्या नावाचा महिमा तुला कळत नसेल, तो आम्हाला कळतो. काय महिमा देवाच्या नावाचा? एकदा एक मनुष्य मरण पावला आणि यमराज न्यायला आला. यमराजाने त्याची डायरी तपासून पाहिली तर त्यांनी उभ्या आयुष्यात एकदा रामनाम घेतलं होतं, एकदा राम म्हटला होता. आता ते यमराजाला प्रश्न पडला की आयुष्यात एकदाच राम म्हटलं, याला काय गती द्यावी? राम तर म्हटलंय, नरकाला लाव, एकदा राम म्हटलंय, म्हणजे रामनामाचं नेमकं महत्त्व किंवा फळ काय आहे? ते यमराजाला कळा ना. यमराजाने त्या माणसाला उचललं आणि यमराज घेऊन गेले ब्रह्मदेवाकडे. आणि या व्रतांत सांगितलं, म्हणले ब्रह्मदेवा यांनी एकदा राम म्हटलं, याला काय गती देऊ मी? मला काय कळत नाही. ब्रह्मदेव म्हणले मला माहीत नाही. यमराज म्हणते ब्रह्मदेवाला, हो खांदेकरी. झाले खांदेकरी दोघं. गेले महादेवाकडं, टेकवलं ते प्रेत. म्हणले देवा महादेवा यांनी आयुष्यात एकदा राम म्हटलंय, याला काय गती देऊ? मला काय समजा ना. यमराज म्हणतात मला काय समजा ना, एकदा राम म्हणल्याचं फळ काय असतंय मला काय समजा ना, याला काय गती देऊ? महादेव म्हणाले मलाही माहीत नाही. म्हणले हो खांदेकरी. झाले खांदेकरी. गेले भगवान विष्णूकडं. ते प्रेत टेकवलं की तो मनुष्य ताटकीन उठला आणि जाऊन भगवान विष्णूच्या मांडीवर बसला. डायरेक्ट मांडीवर बसला भगवान विष्णूच्या. यमराज म्हणले देवा हा मनुष्य मरण पावलाय, पण त्याने आयुष्यात एकदा राम म्हटलंय. तर एकदा राम म्हटल्याचं फळ काय? मी याला काय गती देऊ? मला काय समजा. तुम्ही सांगा म्हणले. तुमचं नाव आहे,
एकदा राम म्हणल्याचं फळ काय असते? एकदा राम म्हणल्याचा महिमा काय? भगवान विष्णू म्हणले मलाही माहीत नाही. एकदा राम म्हणल्याचं काय फळ हे मलाही माहीत नाही म्हणले. पण ज्या अर्थी तो एकदा राम म्हटलाय आणि एकदा राम म्हटल्याच्या बदल्यात यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव तिघाला याचं खांदेकरी व्हावं लागलंय आणि तो डायरेक्ट माझ्या मांडीवर येऊन बसलाय, याच्यावरून ओळखून घ्या की एकदा राम म्हटल्याचं फळ काय किंवा एकदा राम म्हटल्याचा महिमा काय. आणि म्हणून तुकोबाराय मोठ्या प्रेमानं देवाला म्हणतात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देव आम्हाला जन्म गोड आहे रे का? तर तुझ्या नामाचा महिमा गायचा आहे. आणि तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. हे अविटे म्हणले देवा. अविट गे माई विटेना, जवळी आहे परी भेटेना. देवा तुझं नाम भक्तिरस म्हणजे भगवंताचं नाम, दुसरं काय? भक्तिरस भक्तिरस म्हणजे काही नाही, भगवंताचं जय जय राम कृष्ण हरी हाच भक्तिरस आहे. भगवंता तुझ्या नामाचे गोडवे गायचे, तुझ्या नामाचा आनंद लुटायचा आहे. आणि म्हणून मी मोक्षाला तुच्छ केले आणि मनुष्याचा जन्म घेऊन मृत्यू लोकात पुन्हा पुन्हा मला यायचं आहे आणि तुझ्या नामाचा अर्थात भक्तीचा रस लुटायचा आहे. कारण तो अवीट आहे, गोड आहे, किती खाल्ला तर पोट भरत नाही, खावाच वाटतं, खादिलेची वाटे खावे. पुन्हा 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 तुझ्या नामाचा भक्तिरस मला खावासा वाटतो. आणि म्हणून मी रिझर्व ठेवले, राखीव ठेवले, मोक्षाला तुच्छ केले आणि रिझर्व ठेवले संतपद किंवा भक्तिपद, की स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरील, मृत्यू लोकात जाईल, संत कार्य करेल, अवतार कार्य करेल, जगालाही मार्गदर्शन करेल, तुझ्या नामाचा प्रसार करेल, जगात तुकाची धर्माची स्थापना करेल. हे सगळं तर करेल, पण ते करत करत मी तुझ्या नामाचा आनंद, तुझा भक्तिरस लुटेल, वरपू वरपू खाईल तुझा भक्तिरस अर्थात नामरस. अर्थात मी तुझं निरंतर नाम घेईल, तुझ्या नामात बुडेल आणि आनंदाचे डोही आनंद तरंग असा जगेल. आणि म्हणून मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगावी. हे कारण आहे मोक्षाला का तुच्छ केले. जन्म घेऊन भक्तीचा रस लुटायचा, नामाचा रस लुटायचा. भले देवा तुला तुझ्या नामाचा महिमा कळत नसेल, पण तो आम्हाला कळतो. साखरेची गुढी साखरेला काय करणार ती आमच्या जिभेला कळते. देवा तुझ्या नावाचं महत्त्व तुला काय करणार आम्हाला कळत आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. तर तुझ्या नामाचा महिमा आम्हाला कळेल म्हणजे भक्ताला. आणि म्हणून आम्ही मोक्षाला पोहोचलो तर तुझ्यात आणि आमच्यात आम्ही अंतर ठेवतो. तुझ्यात मिसळत नाही देवा, तुझ्यात आणि आमच्यात अंतर ठेवतो. मिसळून बाहेर निघतो आणि पुन्हा अंतर ठेवतो. आणि मग ज्ञानोबा लिहितात की भक्ती सुखा लागी अपने पेची दुही भागी, वाटून या अंगी सेवके बानी. एरा नाम मी ठेवी मग भजतया ओज बरवी, न भजतया दावी योगी आजो. देवा तू देव मी भक्त, देवा तू देव मी योगी. हे सेपरेशन राहू दे आपल्यात, हे अंतर राहू दे. मी तुझ्या नामाचा आनंद लुटेल, मी तर आनंदी होईल, पण देवा तुलाही आनंदी करील. हे वाक्य ऐका. देवा तुझ्या नामाचं भजन करून मी तर आनंदी होईल, पण तुलाही आनंदी करील. आणि म्हणून मला मृत्यू लोकात पुन्हा पुन्हा मनुष्य होऊन यायचे. आणि म्हणून मोक्षपद तुच्छ आहे. मोक्षाला मी तुच्छ केलंय का? इथं यायचं आणि तुझ्या नामाचा आनंद लुटायचा आहे. आणि तो आनंद मी एकटा लुटणार नाही, तुझ्या नामाने आनंदी मी तर होईलच, पण तुलाही आनंदी करील, तुलाही आनंदी करील. आणि म्हणून हरिनाम घेतल्यानं भक्ताला जेवढा आनंद होतो तितकाच आनंद देवालाही होतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. ज्ञानोबा लिहित आहेत, जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. खूप नीट आहे का? जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे नाथ महाराज म्हणतात माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. श्रद्धा म्हणजे भगवंताचं अति आवडीने नाव घेणं ही श्रद्धा असते. तात्पर्य श्रद्धा म्हणजे हरिनाम. आणि श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला अर्थात हरिनामाच्या संभोगाने सुखिया झाला. ज्ञानोबा सरळ सरळ हरिनामाला संभोग म्हणतात. संभोग हा शब्द आपण ऐकलाय, भोग आणि संभोग. एका वस्तूने एका माणसाला
एका वेळी जो आनंद होतो तो भोग असतो, आणि एका वस्तूने एकाच वेळी दोन माणसाला सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने गुलाबजामुन खाल्ले. गुलाबजामुन खाणं हा भोग आहे. गुलाबजामुनच्या भोगानं त्या एका माणसाला आनंद होईल, पण आपल्या पत्नीच्या मिलनानं या एकाच भोगानं एकाच वेळी दोघालाही आनंद होतो हा संभोग असतो. एका वस्तूने एका भोगाने एकाच माणसाला आनंद होतो तो भोग असतो, पण एकाच वस्तूने एकाच भोगाने दोन माणसाला एकाच वेळी सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. आणि म्हणून गुलाबजामुन खाणं हा भोग आहे, पती पत्नीचं मिलन हे संभोग आहे. का संभोग ही एकच क्रिया आहे, पण त्या एकाच क्रियेने दोघा नवरा बायकोला एकाच वेळी सारखाच आनंद होतो. गुलाबजामुन खाल्ले, नवऱ्याने गुलाबजामुन खाल्ले, एकट्या नवऱ्याला आनंद होईल, पण पती पत्नीचं मिलन दोघाला एकाच वेळी सारखाच आनंद होईल मिलनानं, तो संभोग असतो. एक भोग एका माणसाला एका वेळी एकट्याला आनंद देतो तो भोग, पण एकच भोग एका वेळी दोघालाही सारखाच आनंद देतो तो संभोग, आणि हरिनाम संभोग आहे. कसं तर हरिनाम घेतलं तर तुकोबाराला जेवढा आनंद होतो तितकाच आनंद पांडुरंगाला होतो, आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतायत की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. देवा, मला मृत्यूलोकात यायचं आहे, हां, तुझं अवीट असा भक्तीरस सेवन करायचं आहे, अर्थात तुझं हरिनाम घ्यायचं आहे, आणि हरिनामाचा आनंद लुटून मला तर आनंदी व्हायचं आहे देवा, पण तुलाही आनंदी करायचे. का तर हरिनाम हा संभोग आहे. हरिनामाने जितका आनंद मला होतो देवा तितका आनंद तुलाही होतो. आणि म्हणून भगवंताला संत सर्वात प्रिय असतात. सर्वात प्रिय भगवंताची या जगातली सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर ते संत आहेत. एकदा लक्ष्मी मातेने वैकुंठात भगवंताला प्रश्न केला की म्हणले, नारायणा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल? देव म्हणाले, सांग लक्ष्मी. म्हणले, देवा, तुमची या विश्वातली सर्वात आवडती वस्तू काय? या विश्वातली तुमची सर्वात प्रिय वस्तू काय? देव म्हणले, लक्ष्मी, आज आपण दोघे गडबडीत आहेत, एका दिवशी तुला निवांत सांगेल म्हणले मी वेळ आल्यावर. देवाने मनात विचार केला, म्हणले बरं झालं आई ती संधी चालून आली. देवाला नारदाचा गर्वहरण करायचा होता. देव वाट पाहू लागले. ज्या दिवशी नारद येईल त्या दिवशी लक्ष्मीला उत्तर देऊ. लक्ष्मी माता म्हणली, ठीक आहे देवा, निवांत सांगा. 4-8 दिवसांनी नारद महर्षी आपलं नारायण नारायण करत भगवंताच्या दरबारात वैकुंठात गेले. नारद महाद्वारातून आत प्रवेश करत असताना कधी नाही तर त्यांना त्या महाद्वारात एक रजिस्टर दिसलं. कधी नाही म्हणले, रजिस्टर कसं काय? तर रजिस्टर म्हणजे मोठी वही. रजिस्टर दिसलं. नारद कुतूहलाने पुढे गेले आणि ते रजिस्टर उघडलं. त्यात होतं भक्ताची नावं, भक्ताची यादी, आणि त्या यादीत नंबर 1ला नारदाचं नाव, सगळ्या शेवटी मारुतीरायाचं नाव. नारदाचा गर्व अजून वाढला. अरे वा, म्हणले भक्ताची यादी नंबर 1ला नारदाचं नाव आणि सगळ्या शेवटी मारुती. म्हणले भक्तीमध्ये देवाने मारुतीवर बढतीच पास केला 35%. नारद गेले मध्ये नारायण नारायण करत देवापुढे उभं राहिले. म्हणले देवा, बाहेर एक रजिस्टर पाहिलं? म्हणले हो हो आहे. म्हणले त्यात भक्ताची यादी? म्हणले हो आहे. पण म्हणले देवा, एक थोडंसं ऑड वाटलं. म्हणले काय हो? म्हणले भक्ताची यादी, त्या यादीमध्ये भक्त म्हणून नंबर 1ला नारदाचं नाव आहे, अर्थात माझं नाव आहे, पण मारुतीचं नाव सगळ्यात शेवटी. म्हणले असं का देवा, निवड बढती पास केलाय? मारुती तुमचा बरा भक्त आहे ना. म्हणले मग शेवटी ठेवला एकदम. देव हसले. नारायणानं आपल्या बनेनाच्या खिशातून, देवालाही बनेन असतं, कोपरीच्या खिशातून एक डायरी काढली. नारद, ही डायरी वाचा. नारदाने डायरी उघडली आणि बघतात त्यात भक्ताचीच यादी आहे. त्या डायरीत भक्ताचीच नावं, आणि त्या भक्ताच्या नावात, भक्ताच्या यादीत नंबर 1ला मारुती आणि सगळ्या शेवटी नारद. म्हणले देवा, असं कसं काय? बाहेर रजिस्टर, भक्ताची यादी, त्या रजिस्टरमध्ये नंबर 1ला नारद, शेवटी मारुती. ही डायरी यातही भक्ताचीच यादी, पण हिच्यात नंबर 1ला मारुती, शेवटी मी. असं का म्हणले? देव म्हणले, नारदा, जे माझं ध्यान करतात त्यांची नाव बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत. जे माझं ध्यान करतात त्यांची नाव बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नाव या डायरीत आहेत, आणि त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे निधी निधान, किंबहुना समाधान तो मिळेत.
अरे नारदा, तू माझं ध्यान करतोस यात काय नवल आहे? मी तुझं ध्यान करावं यात खरं नवल आहे. आणि मी ज्याचं ध्यान करतो त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. नारदा, मी देव आहे, सगळ्या जगाचं समाधान करतो, पण मलाही समाधान हवं आहे. माझं समाधान कुणी करायचं? हां, अरे माझ्या नावाने तुमचं समाधान होतं, तुम्ही संतुष्ट होता, पण मलाही समाधान हवं आहे ना रे. माझं समाधान कुणी करावं? तुला माहिती आहे मी कधी समाधानी होतो? किंबहुना समाधान तो मिळते. माझा मारुती भेटला तर मी समाधानी होतो. माझा भक्त संत जर मला भेटले तर मी समाधानी होतो. नारदाचा गर्व खरखर उतरला. नारद निघून गेले. लक्ष्मीच्या लक्षात आलं की देवाची विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय? तर संत. तो खूप बरा आहे, ज्ञानोबाऱ्यासारखे संत ही देवाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. पण बायकाची आशा मोठी वाईट असते. आता लक्ष्मी शेवटी देवाचीच बायको. लक्ष्मी म्हणते हसत हसत, देवाबर ठीक आहे, नंबर 1ला तुमची आवडती वस्तू आहे संत. लक्ष्मीला वाटलं नंबर 2ला मी म्हणतील, लक्ष्मी म्हणते. बरं देवा, नंबर 2ला कोण आहे सांगा ना. लक्ष्मीला वाटलं लक्ष्मी म्हणतील. मग लक्ष्मी नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. पुन्हा लक्ष्मी दचकली. नंबर 1ला विश्वातील माझी नंबर 1ला आवडती वस्तू आहे संत, आणि नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. ज्ञानोबराय बोलतायत. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुना हा ठायवरी मी तयास ते स्वे जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. परगुणे म्हणजे मेजवानी. जो माझ्या भक्तगणाला गीतेची ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, तो माझा पृथ्वीवरील सर्वात प्रिय व्यक्ती आहे. मी तसा माणूसच पाहिला नाही म्हणले पृथ्वीवर. अर्जुना हा ठायवरी मी तयाते स्वे जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. मी त्याला माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा. मी तसा माणूसच पाहिला नाही म्हणले. कसा? की जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. जो माझ्या भक्ताला गीतेची ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तसा पृथ्वीवर माणूसच नाही, आणि तो पृथ्वीवरचा माझा सगळ्यात प्रिय व्यक्ती असतो. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. जो मनुष्य पृथ्वीवर माझ्या भक्तांना गीता ज्ञानेश्वरीची गाथेची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. पृथ्वीवरचा तो सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे माझा. आणि म्हणजे जगात या विश्वात माझी सर्वात आवडती व्यक्ती कोण असेल तर नंबर 1ला संत, आणि नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. इतकं मोठेपणे गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्याचं. तरी लक्ष्मीला वाटलं बायकाची आशा मोठी वाईट असती. नवरा कवा तरी तू माझी आवडती वस्तू असं नवरा म्हणेल अशी आशा होती. लक्ष्मीने अजून आशा नाही सोडली. भले नवऱ्याला बायको आवडं की नाही आवडं, पण बायकोला वाटतं माझा नवरा आता तरी म्हणेल तू आवडती, मग तरी म्हणेल तू आवडती. लक्ष्मीने अजून आशा नाही सोडली. बरं देवा म्हणले 3ऱ्या नंबरला कोण येते तरी सांगा ना. म्हणजे लक्ष्मी 3ऱ्या नंबरला तू ये. म्हणजे ठीक आहे देवा, एवढी तरी कृपा केली. मला सांगायचं हे की भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल तर तो आहे संत. का? तर संत निरंतर नित्य भगवंताचं नाम घेतो, आणि नित्य नाम घेऊन भगवंताच्या नामानं संत जितका आनंदी होतो, तितकाच आनंद भगवंताला होतो. भगवंताच्या नामानं संत भगवंताचं नित्य नाम घेतो, भगवंताच्या नामानं संताला जितका आनंद होतो, तितकाच आनंद भगवंताला होतो. तितकाच आनंद भगवंताला होतो. आणि म्हणून आम्ही भगवंताच्या नावानं आनंदी होतो, समाधानी होतो, चांगलं आहे. पण देवाला कोणी आनंदी करायचं? तर देवाला संत आनंदी करतात. का? तर संत निरंतर भगवंताचं नाव घेतात, आणि भगवंताच्या नावानं संत जितका आनंदी होतो, तितकाच देवही आनंदी होतो. आणि म्हणून ज्ञानोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. आणि हा श्रद्धेचा संभोग साधण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, आम्हा जन्म घेणे युगायुगी, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी. देवा तुझ्या मोक्षाला मी लात मारतो म्हणले,
तुझा मोक्ष देवा तुम्ही ठेवा, तुझा मोक्ष तुला लकलाप म्हणले, मोक्ष सुख हनुलाता, तू तुझा सांभाळ म्हणले, आम्हाला गरज नाही देवा. का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, राम रसाचे चवी आन रस रुचती केवी. देवा तुझं राम नाम इतकं गोड आहे म्हणले, यार काय करतो त्या मोक्षाला, तुझ्या गरज नाही आम्हाला. या रामनामाचे गोडवे आम्ही पुन्हा पुन्हा जन्म धरू, मृत्यूलोकात जाऊ, या रामनामाचे गोडवे गाऊ, आम्ही तर आनंदी होऊ रामनामानं, पण देवा तुलाही आनंदी करू. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. रामनाम घेऊन रामनामाचा आनंद संत भक्त तर लुटतात, पण इक्वली तितकंच देवालाही आनंदी करतात. का? तर रामनाम संभोगे, हरिनाम संभोगे, श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. आणि म्हणून तुकोबारायला पुन्हा पुन्हा जन्म धरून मृत्यूलोकात यायचे, देवाच्या नावाचे गुडवे गायचेत, स्वतःत आनंदी व्हायचे देवाच्या नावाने, पण देवालाही आनंदी करायचे. आणि म्हणून जो स्वतःही आनंदी होतो आणि देवालाही आनंदी करतो, तो संत असतो, आणि तो देवाला या विश्वात सर्वात प्रिय असतो. तुम्ही तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबाराय म्हणतात, मुक्तीसोबत माझं लग्न झालंय, पण लग्न झाल्यानंतर पुढचे उर्वरित दिवस आता खेळीमेळीत काढायचे. बघा रचना कशी. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, मी मुक्तीसोबत लग्न केलंय, पण आता मला मुक्तीचा भोग घ्यायचा आहे, आणि पुढचे उरलेले दिवस खेळीमेळीत आनंदात काढायचे. मुक्तीचा भोग घेणं म्हणजे काय? मुक्तीवर भजनयुक्त होणं. मुक्तीचा भोग घेणं म्हणजे काय? तुका म्हणे मुक्ती परिनेली नवरी. तुकोबाराय म्हणतात, मी मुक्तीसोबत लग्न केलंय, आणि लग्न केल्यानंतर पती पत्नीला भोगतो, तिच्यापासून मुलंबाळ पैदा करतो. तुकोबाराय म्हणतात, मुक्ती माझी बायको आहे, मी लग्न केलंय मुक्तीसोबत, आता मी मुक्तीला भोगेल. मुक्तीला भोगेल अर्थात मी मुक्तीवर भजनयुक्त होईल, अर्थात भगवंताच्या नामाचा आनंद लुटेल. मुक्तीला भोगणं किंवा देवाला भोगणं, मुक्ती म्हणजे देव होणं. तुम्ही मुक्त झाले म्हणजे कोण झाले? देव झाले. मुक्तीला भोगणं म्हणजे देवाला भोगणं. देवाला भोगणं म्हणजे काय? देवाच्या नावाचा आनंद लुटणं. यालाच म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. देवा मुक्ती म्हणजे तू हो ना, आम्ही मुक्त झालो म्हणजे नारायण झालो. मुक्तीचा भोग म्हणजे नारायणाचा भोग, आणि नारायणाचा भोग म्हणजे नारायणाचं नामस्मरण घेणं. आणि मग आम्ही मुक्त होऊन नारायणाचं नामस्मरण घेऊ म्हणजे मुक्तीचा भोग घेतला, नारायणाचा भोग घेतला. आणि नारायणाचा भोग घेत घेत, अर्थात मुक्तीचा भोग घेत घेत उरलेले दिवस आता दिवस चारी खेळीमेळी. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. आणि म्हणून देव प्राप्तही करावा, मुक्ती प्राप्त करावी. मुक्ती म्हणजे देव प्राप्त करणं. मुक्ती प्राप्तही करावी, अर्थात देव प्राप्तही करावा, देव प्राप्तही करावा, आणि देवाचा भोगही घ्यावा. नुसता देव प्राप्त केला आणि देवाचा भोग घेतला नाही तर जीवनाचा आनंद नाही. नुसता देव प्राप्त करणं म्हणजे सायुज्य मुक्ती, पण सायुज्य मुक्ती प्राप्त करून त्याच्यानंतर मुक्तीवर भजनयुक्त होणं, देवाच्या नामाचा आनंद लुटणं म्हणजे देवाचा भोग घेणं. सायुज्य मुक्ती म्हणजे नुसता देव प्राप्त करणं, पण संतपद म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त करून मुक्तीवर भजनयुक्त होणं आणि देवाच्या नामाचा आनंद लुटणं म्हणजे देव भोगणं. तर सायुज्यात देव प्राप्त केलाय, त्याचा आनंद लुटला नाही, देव भोगला नाही. पण संतपदात देव प्राप्तही केला आणि देव भोगलाही. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. देव प्राप्तही करावा आणि देव भोगावी, अर्थात मुक्ती प्राप्तही करावी आणि मुक्ती भोगावी. मुक्ती म्हणजे देवाची प्राप्ती, म्हणून देव प्राप्तही करावा आणि देव भोगावाही, अर्थात देव प्राप्त केल्यानंतर त्याच्या नामाचा आनंद लुटणं म्हणजे भोग घेणं, देवाचा भोग. उदाहरणार्थ तुम्ही गहू प्राप्त केले आणि घरात आणून ठेवले आणि त्याचं काहीच बनवलं नाही, काही फायदा झाला का? त्याचा आनंद मिळाला का तुम्हाला गव्हाचा? नाही. तसं मुक्ती मिळवली म्हणजे गव्हाची प्राप्ती केली. गहू प्राप्त केले, काहीच पदार्थ केले नाही, घरात थप्पी पडली, नुसता गहू प्राप्त केलाय, उपभोगला नाही. तसं मुक्ती मिळवली, जन्ममरणाचा फेरा गेला पण देव भोगला नाही. देव मिळाला पण देव भोगला नाही, ही मुक्ती आहे. पण मुक्ती मिळवली अर्थात देव मिळवला
आणि मुक्तीवर भजनयुक्त होऊन त्याच्या नामाचे गोडवेही गायले म्हणजे देव भोगला. गहू प्राप्त केले म्हणजे मुक्ती मिळवली. पण गहू प्राप्त केले आणि त्याच्या पुऱ्या नाना प्रकारचे पदार्थ करून खाल्ले म्हणजे गहू भोगले. तसा देव प्राप्त केला, सायुज्यात विलीन झालो, देव भोगला नाही, ती सायुज्य मुक्ती. पण देव प्राप्त केला आणि मुक्तीवर भजनयुक्त झालो, देवाच्या नावाचा आनंदही लुटला, याला म्हणायचं देव भोगला किंवा मुक्ती भोगली. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. गहू प्राप्तही करावेत, त्याचे नाना प्रकारचे पदार्थ करून खावेत म्हणजे गहू प्राप्तही केला आणि गहू भोगलाही. देव प्राप्त करावा, त्याच्या नावाचा आनंदही लुटावा म्हणजे देव प्राप्तही केला आणि देव भोगलाही. तर देवा मला देव भोगायचा आहे, देव भोगायचा आहे. तुझ्या नावाचा आनंद लुटणं म्हणजे देव भोगणं, तुझ्या नावाचा आनंद लुटणं म्हणजे देव भोगणं. देवा मला देव भोगायचा आहे आणि म्हणून मोक्षपद तुच्छ केले, या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नोय भक्तिरस, पुढता पुढती आज सेवाई. तुझं नाम अर्थात भक्तिरस हे अविट आहे, ते पुन्हा पुन्हा सेवायचं आहे. तुझा भोग घ्यायचा आहे, तुला प्राप्त करायचं आहे, तुझ्या नामाचा भोगही घ्यायचा आहे म्हणजे देव भोगणं म्हणजे मुक्ती भोगणं. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. एका बाईला आपल्या नवऱ्यापासून 2 मुलं झाली. मग ती बाई मुलं झाल्यावर नवऱ्याचा त्याग करते का? नाही करत. उलट आता नवरा बायको दोघे मिळून मुलाचं आणि नातरुंडाचं कोड कौतुक पाहतात. तसं हरिनाम या साधनानं देव भेटला, मग हरिनाम साधन टाकून द्यायचं का? नाही. देव भेटल्यावर पुन्हा हरिनाम घेत राहायचं आणि हरिनामाचा आनंद लुटायचा. बाईला नवऱ्यापासून 2 मुलं झाली, बाईनी नवरा टाकला नाही. आता नवरा बायको दोघे मिळून नातरुंडाचं आणि लेकराचं कौतुक पाहू लागले, नवरा सोबत ठेवला. हरिनामानं देव प्राप्त केला. देव प्राप्त झाले हरिनाम टाकायचं नाही, देव प्राप्त झाले हरिनाम घेतच राहायचं आणि देवाच्या नावाचा आनंद लुटायचा. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, जे जे भगवत भजन करिजेत तया भागवत मनिजेत. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. महाभागवत म्हणजे संत. जो मुक्त होऊन देवाचं नाव घेत राहतो तो महाभागवत असतो, तो संत असतो. आणि म्हणून देवा तुझ्या नावाचा आनंद लुटायचा आहे. मला तर आनंदी व्हायचंय तुझं नाव घेऊन, पण तितकंच तुलाही आनंदी करायचंय. म्हणून देवा मला युगायुगामध्ये अवतार धरायचा आहे, संत बनून यायचंय, स्वेच्छेने यायचंय, संत कार्य करायचंय, इथे धर्माची आणि सुखाची स्थापना करायची, हरिनामाचा प्रसार करायचा आहे. त्यासोबत मला हरिनामाचा आनंद लुटायचा आणि देवा तुलाही आनंदी करायचे, इतकी कार्य मला करायची. आणि म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपद तुच्छ केले, या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आज सेवावी. आणखीन मला जन्म धरून मोक्षपद मी तुच्छ करतो आणि पुन्हा मला जन्म धरून यायचे मृत्यू लोकात 2 कारणं आपण पाहिली. पहिलं कारण सायुज्य मुक्ती तुच्छ का करावी लागते, की सायुज्य मुक्ती स्वीकारली तर पुन्हा मानवाचा देह मिळत नाही, कोणताच देह मिळत नाही. मानवाचाच काय कुठलं शरीर मिळत नाही. सायुज्य मुक्ती स्वीकारली तुम्हाला शरीरच मिळत नाही. आणि मला तर शरीर धरायचं आहे माणसाचं, पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात जायचं आहे भक्तीचा आनंद लुटायला, संत कार्य करायला. आणि म्हणून मोक्ष मी तुच्छ केला आहे, मिळवला आणि त्याचा धिक्कार केला आहे. मी मुक्तीवर भजनयुक्त झालो आहे. का? पहिलं कारण आम्हा जन्म घेणे योगायोगी. दुसरे कारण भक्तिरसाचा आनंद लुटायचा, विटायचे सुख नवे भक्तिरस, भक्तीचा आनंद लुटायचा आहे. आणि तिसरं कारण अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहित आहेत की देवा हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होऊ त्यासी. देवा हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होऊ त्यासी. हे 3रं कारण आहे 3ऱ्या चरणात सांगितलेलं. पहिले 2 पाहिले आपण की मोक्षपद का तुच्छ केलंय. 3रं कारण आहे की देवा हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होऊ त्यासी. देवा आम्ही संत मंडळी स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येतो, तुझ्या नावाचे गोडवे गातो, संत कार्य तर करतो पण तुझ्या नावाचे गोडवे गातो, आम्ही आनंदी होतो तुझ्या नावानं, इक्वली तितकंच तुलाही आनंदी करतो. पण
आम्ही खळ घेतल्यामुळं तुला निर्गुण निराकार देवाला आम्ही सगुण साकार करतो आणि रूपाला आणतो, ते केवळ आमच्या हरिदासामुळं. हरिदासा करुणी खळे रूपा अनिला बळे. तुकोबार आहे, रूपा अनिला बळे करुणी हरिदासा खळे. रूपा अनिला बळे करुणी हरिदासा खळे. देवा तू रूपाला काय येतो? तू सगुण साकार चतुर्भुज कृष्ण होऊन काय येतो? पांडुरंग म्हणून कटेवर कर ठेवून का उभा राहतो? ते आमच्या संतामुळं, साधारण भक्तामुळं नाही. देवा तू अवतार धरून येतो ते आमच्यासाठी. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावाया लागून तयाचे अंग. तया संगाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे किंबहुना आवडे निरूपम. आज पंढरपुरात पांडुरंग उभा आहे तो कोणामुळे? तुमच्या आमच्यामुळे नाहीये, भक्त पुंडलिकामुळे आहे. हां, दणबारा लिहितात, तया लागी मज रूपा येणे. देव रूपाला काय येतो? पांडुरंग काय बनतो? निर्गुण निराकारचा सगुण साकार काय बनतो? दणबारा लिहितात, तया लागी मज रूपा येणे, तयाचे नि मज येथे असणे, तया लोन कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये. होई पुन्हा ऐका, तया लागी मज रूपा येणे, तयाचे नि मज येथे असणे, तया लोन कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये. या जगतात शरीर धरून, देवाला शरीर नाही, रंग नाही, रूप नाही, अनामा जाती अविद्या वर्गाची राती ओळखाव्या श्रुती खून केली. देवाला जात नाही, नाव नाही, रंग नाही, रूप नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, विश्वव्यापी आहे, आत्मस्वरूप आहे, स्थिर आहे, अचल आहे, आपली जागा सोडत नाही. असा रंग रूप आकार नसलेला देव, विश्वव्यापी देव, आत्मस्वरूप असलेला देव जो निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार होऊन येतो, कृष्ण होऊन येतो, राम होऊन येतो, पांडुरंग होऊन येतो. कुणामुळं? कुणामुळं? तुमच्या आमच्यामुळं नाही, संतामुळं, तुकोबरायमुळं, ज्ञानोबरायमुळं, पुंडलिकामुळं. ज्ञानोबराय साक्ष देतात, तया लागी मज रूपा येणे. मी का रूपाला येतो? पुंडलिकामुळं आलो म्हणले. तया लागी मज रूपा येणे, तयाचे नि मज येथे असणे, तया लोन कीजे जीवे प्राणी ऐसा पडी. या संतांमुळं मी रूपाला येतो. मला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, मला शरीर नाही, पण तरी मी शरीर धरतो, शरीर धरून येतो. शरीर नाही मला, पण मी शरीर धरून येतो, इथे राहतो. कुणामुळं? तर संतांमुळं. मी संतामुळं, मी विदेह, मला देह नाही, पण मी देह धरतो संतामुळं, मी इथे राहतो संतांमुळं. आणि म्हणून आज पंढरपुरातला देव आम्हाला पाहायला मिळतो ते केवळ संतांमुळं, तुकोबारायमुळं, ज्ञानोबारायमुळं, तुमच्या आमच्यामुळं नाही. कारण देवाला संतांचा लळा आहे. देव बोलतोय, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन अलिंगावाया लागून तयाचे अंग. दोन हात तुला आलिंगन द्यायला कमी पडतील. संतांना आलिंगन द्यायला दोन हात कमी पडतात, म्हणून मी 4-4 हात धरून येतो म्हणले, 4 हाताने आलिंगन देतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन अलिंगावाया लागून तयाचे अंग. तया संगाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे किंबहुना आवडे निरूपम. तो संत मला एवढा आवडतो म्हणले, भक्त एवढा आवडतो की मी निसंग आहे पण संग होतो. तया संगाचे नि सुरवाडे, त्यांची संगती मला गोड लागते. तया संगाचे नि सुरवाडे, मला या संताची संगती गोड लागते, वैष्णवाची संगती गोड लागते. वैष्णवा घरी देव सुखावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो पहावा हे मज डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पूजता येते. काय बोलतात ज्ञानोबराय बघा. तो पहावा, देव बोलतायत त्या संताला, संत मला पहावा वाटतो. भगवान बोलतायत, तो पहावा हे मज डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. मला डोळे नाहीत, पण मी डोळे धरून येतो. त्याला पाहण्याचे मला डोळे लागतात आणि माझ्या हाताच्या कमळाने मला त्याची पूजा करावी वाटते. हातीचे नि लीला कमळे पूजता येते. तो पहावा हे मज डोहाळे, मज अचक्षुषी डोळे. मला डोळे नाहीत, मी डोळे धरून येतो. त्याला पाहावे मला डोळे लागते, माझ्या हाताच्या कमळाने त्याला पूजा वाटतं. हातीचे नि लीला कमळे पूजता येते. तुकोबाराय म्हणतात, देवा मला युगायुगात यायचे अवतार धरून, आम्हा जन्म घेणे युगायुगी का? वर 2 कारणं पाहिली, तिसरं कारण आहे देवा तुझं देवपण आमच्यामुळे, आमच्या कारणे तुझं देवपण. देवा तुला कोणी विचारलं असतं? कोणी विचारलं असतं? तुझं देवपणच आमच्यामुळे, आणि तुझं देवपण या मृत्यू लोकात टिकून राहावं म्हणून आम्हाला युगायुगात अवतार धरून यायचा. आम्हा जन्म घेणे युगायुगी.
आणि देवाने कबूल केले की मला देह नाही, रंग नाही, रूप नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, पण मी डोळे, नाक, तोंड सगळं शरीर धरून येतो, तर केवळ संतांमुळे. तया लागी मज रूपा येणे, तयाच्यानी मज येतं असं नाही. तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पुढे. तो किती आवडतो. जसं आपण एखाद्याची दृष्ट होताना मीठ आणि लिंबू मिरच्या उतरून टाकतो, तसा मी माझा जीव ओळून टाकतो संतावरून. इतके संत मला प्रिय आहेत. का? त्यांची संगती मला आवडते. का? ते सातत्याने हरिनाम घेतात, हरिनाम घेऊन ते आनंदी होतात आणि तितकाच आनंद मला देतात. का? हरिनाम संभोगे, श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया झाला. आणि म्हणून तुकोबारायला मोक्षपद तुच्छ करायचे. या 3 गोष्टीमुळे मोक्षपद तुच्छ केले. या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी, वेटे ऐसे सुख नोही भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. महाराज म्हणतात की मी मनुष्याचं शरीर धरून मृत्यूलोकात आलो, संत कार्य केलं, अर्थात अवतार कार्य केलं, भक्तीचा आनंद लुटला, मी आनंदी झालो, तुला आनंदी केलं देवा. तू निर्गुण निराकार होता, तू निर्गुण निराकार होता, तुला मी सगुण साकार बनवलं, रूपाला आणलं. रूपा आणले बळी करुणी हरिदासा खळे, मी तुला रूपाला आणलं आणि त्या रूपातून तुला परत जाऊ देणार नाही. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होते असे. देवा तुला मी रूपाला आणलंय, तू निराकार आहे पण मी तुला रूपाला आणलंय आणि तुला मी असाच रूपात ठेवील, आता निराकार होऊ देणार नाही. तू आहे तसाच पांडुरंग म्हणून विटेवर उभा राहून कटेवर हात दे, तुला आता मी निराकार होऊ देणार नाही, या रूपातच राहावं लागेल. का? का देवा? तर तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. तुझ्या पावलाकडे पाहिलं विटेवरच्या देवा, तू विटेवर उभा आहे, समचरणादृष्टी विटेवरी साजरी. तुझ्या त्या समचरणाकडे पाहिलं, विटेवरच्या पावलाकडे पाहिलं की माझं चित्त निवांत राहतं. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. तुझी जी पावले देवा विटेवर, ही समचरणदृष्टी विटेवरी साजरी. देवा तुझे विटेवर जे पावलेत त्याचं मी ध्यान केलं, चिंतन केलं की माझं चित्त निवांत राहतं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आज सेवावी हे. देव हाती रूप धरिला आकार, देव हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होऊ त्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पावले विटेवरी. सारांश, तुकोबाराय हे महान कोटीतील संत, न भूतो न भविष्यती, इतके महान संत. असा महात्मा झाला नाही, होणारा नाही, इतके महान. धनोबाराय तुकोबाराय इतके महान संत झाले नाही, होणारा नाहीत. तुकोबाराय जीवनमुक्त आहेत, विदेयमुक्त आहेत. तुकोबारायांनी मुक्ती प्राप्त केली, मुक्तीसोबत लग्न केलं, मुक्तीवर भजनयुक्त झाले आणि डायरेल दिवसचारी खेळीमेळीत काढले, आनंदात काढले. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. मुक्तीशी लग्न करून मुक्तीशी अर्थात देवाशी भोग घेतला आणि दिवसचारी खेळीमेळीमध्ये काढले, म्हणजे मुक्तीवर भजनयुक्त झाले आणि देवाच्या नावाचा आनंद लुटला. याला म्हणायचं तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. असे तुकोबाराय जे जीवनमुक्त होते आणि जीवनमुक्तीतच विदेयमुक्त होते. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीचे विदेयी भोगू दशा. महान कोटीतील संत तुकोबाराय मोक्षाला तुच्छ करतात. तुकोबारायांनी मोक्ष मिळवला पण मिळून तुच्छ केला. का? तर मोक्षात अर्थात सायुज्यात विलीन झालं तर पुन्हा मनुष्याचं शरीर मिळत नाही, कुठलंच नाही.
मनुष्याचं काय कुठलं शरीर मिळत नाही. मग सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. आणि ही सायुज्य मुक्ती स्वीकारली तर तुम्हाला पुन्हा शरीर मिळत नाही, मनुष्याचं शरीर मिळत नाही. आणि मनुष्याचं शरीर जर मिळालं नाही तर मला तरी वैयक्तिक वाटतं की माणसाच्या जीवनाला मजा नाही. सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज. मुक्ती मागे तो करंटा, सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. देवाकडे एकच करुणा भाकावी. देवा आम्ही मोक्षपदापर्यंत आलोय, मोक्षाला तर जायचंच. मोक्षाला जाऊन मोक्ष स्वीकारायचा, त्याचा धिक्कार करायचा, तुच्छ करायचा, मिळवून टाकून द्यायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं. हे संत पद आहे. आणि असा संत म्हणू शकतो उपजून या पुढोती येऊ काला खाऊ दैवात, किंवा आम्हा जन्म घेणे युगायुगी. असा तुकोबा यासारखा महान संत ज्यांनी मुक्ती मिळवली, मिळून तिचा धिक्कार केला, तिला तुच्छ केलं, मुक्तीवर भजनयुक्त झाले, असे तुकोबाराय मनुष्याचा देह धरून स्वेच्छेने संत म्हणून मृत्यूलोकात येतात, संत कार्य करतात, अवतार कार्य करतात, विठोबाच्या नावाचा प्रसार करतात, लोकांच्या मुखात नाम देतात, कीर्तन प्रवचनाचा प्रसार करतात, नामाचा प्रसार करतात आणि या नामातून कुळाचार वाढवतात, जगतामध्ये सुख शांती, धर्म आणि सुख शांती नांदवतात, समाज सुखी करतात, समाजाला गाईडलाईन देतात, मार्गदर्शन करतात. अवतार कार्य संपलं की निघून जातात. आले घरच्या वैकुंठी, जिथून आले तिथं निघून जातात. असे तुकोबाराय मोक्ष मिळवून मोक्षाला तुच्छ करतात, मुक्तीवर भजनयुक्त बनतात. आणि याचं कारण सांगतायत की मोक्षाला मी का तुच्छ केलंय, तर आम्हा जन्म घेणे युगायुगी. मला युगायुगात प्रत्येक युगात जन्म धरून यायचे, संत म्हणून यायचे, मनुष्याचं शरीर धरून संत म्हणून यायचं, संत कार्य करायचे, अवतार कार्य करायचे. आणि ते करत असताना मला देवा तुझ्या नावाचा गोडवाई लुटायचा आहे. कारण तुझं नाव म्हणजे भक्तिरस, हे अवीट आहे, अति गोड आहे. भक्तिरस रसासारखं गोड काही नाही. भक्तिरसापुढे ब्रह्मरसही फिका आहे. देवा तुझ्या नावासारखं गोड काही नाही. रामरसाची चवी आणि करस रुचती किवी. देवा विश्वात सगळ्यात गोड काय, तर तुझं नाम आहे, राम नाम गोड आहे, तोच भक्तिरस आहे. आणि तो मला चाखायचा आहे, तो अवीट आहे, निरंतर खावासा वाटतो. आणि हा भक्तिरस अर्थात नाम, तुझं नाम मी घेईल आणि नाम घेऊन मी आनंदी होईल. आणि देवा तितकाच आनंद मी तुलाही देईल. आणि म्हणून हरिनाम किंवा रामनाम हे संभोग आहे. हरिनामानं संत जितका आनंदी होतो तितकाच आनंद देवाला मिळतो. आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. देवा मी हरिनामाचा आनंद लुटेल, देवा मी हरिनामाचा आनंद लुटेल आणि तितकाच तुला आनंदी करेल. मी समाधानी होईल, देवा तुलाही समाधानी करेल. आणि म्हणून संत हे जगतात भगवंताला सर्वात प्रिय आहेत. आणि देवा तुला आता आम्ही संत बनून आलो, देवा तर तुला आम्ही आकाराला आणू. तुला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, तू निराकार आहे, पण तुला सगुण साकार करू. तुला आम्ही कृष्ण करू, राम करू, विठ्ठल करू, पांडुरंग करू, विटेवर उभा करू आणि करकटेवरी ठेवून तुला कायमचं त्याच्यावर बांधून ठेवू. तुला आता आम्ही निराकार कधीच होऊ देणार नाही, सातत्यानं आकारात ठेवू. तुला निर्गुण निराकार होऊ देणार नाही, आम्ही सगुण साकार ठेवू. तुझी पूजा करू, तुझी भक्ती करू, तुझ्या पायाकडं समचरणाकडे आम्ही बघत राहू. आणि तुझ्या समचरणाकडे बघितलं की आमचं चित्त निवांत राहतं. आणि चित्त निवांत राहणं हे समाधान असतंय. आणि समाधान ही जीवनातली सर्वात मोठी वस्तू आहे. भगवंताच्या चरणानं, भगवंताच्या नामानं आणि मुक्तीवर भजनयुक्त झाल्यानं समाधान मिळतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान, आत्मज्ञानानं समदृष्टी, समदृष्टीनं संतपद, समाधान, अद्वैतात गेलं समाधानी ज्ञानोत्तर वस्तू आहे. मुक्तीवर भजनयुक्त झाल्याने समाधान मिळतं, हरिनामाने समाधान मिळतं. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे. भगवंताच्या चरणावर दृष्टी स्थिर ठेवल्यानं समाधान मिळतं, हरिनामाने मिळतं. आणि म्हणून देवा तुझ्या चरणावर आम्ही दृष्टी स्थिर ठेवू, त्याने आमचं चित्त निवांत राहील, आम्ही समाधानी राहू. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुका म्हणे चित्त निवांत राहिले, दैती पावले विटेवरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.